कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारी पण त्याचबरोबर खायलासुद्धा पौष्टिक, मऊ लुसलुशीत जाळीदार अशी इडली आपण आज बनवतो आहे. चला तर मग सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतो आहे ज्वारीच्या पिठाची पौष्टिक अशी इडली. त्यासाठी इथं आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता त्याच वाटीने इथं 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे. रवा बारीक किंवा मोठा कोणताही वापरू शकता. आता त्याच वाटीने 1 वाटी इथं आपण दही घेतलेलं आहे. दह्याऐवजी इथं ताकसुद्धा वापरू शकता. आता त्याच वाटीने इथं आपण 1 वाटी पाणी यामध्ये ओतून घेऊया. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी अजून लागणार आहे. त्यासाठी त्याच वाटीने अर्धी वाटी इथं आपण पाणी घेतलेलं आहे आणि पाणी टाकून आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यातल्या गुठळ्या छान व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं आपल्याला हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपले असंच 5 ते 6 मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया. त्यानंतर आता इथं आपल्याला चटणी बनवायची आहे. त्यासाठी इथं मी ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथं मी भाजून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि 1 इंच आलं आणि त्याचबरोबर हिरवी मिरची घेतलेली आहे. आता बऱ्याच वेळा चटणी बनवताना आपण फुटाणा डाळ वापरतो पण इथं आपण ज्वारीची इडली बनवतो आहे. त्यासाठी शेंगदाणे आपण वापरलेलं आहे. ही सुद्धा चटणी खायला अतिशय चविष्ट अशी लागते. आता हे मिश्रण वाटून घेतलं. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्याला फोडणी द्यायची आहे. कडकडीत मोहरीची फोडणी आणि त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे आणि आता ही फोडणी जी आहे ती आपण चटणीमध्ये ओतून मिक्स करूया. आता ही चटणी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता ही चटणी बाजूला ठेवून देऊया. 5 ते 6 मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे मिश्रण जे आहे ते इडली बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. जास्त घट्ट किंवा पातळसर मिश्रण न बनवता असं परफेक्ट असं इडलीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून इथं मी बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे. आता इथं इडलीच्या प्लेटला सुद्धा इथं तेल लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे प्लेटमध्ये ओतून घेऊया आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला या प्लेट जे आहे ते यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आता झाकण लावून 15 मिनटं आपण ही इडली जी आहे ती स्टीम करून घेऊया. स्टीम करून आपण इडली जी आहे ती प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता, मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली जी आहे ती आपली बनवून तयार झालेली आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होते, पण त्याचबरोबर खायलासुद्धा अतिशय चविष्ट अशी ही इडली लागते. चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.